काय कुठलं जंगल आहे. हो. साहेब कुठलं जंगल आहे काय बोला ना त्यात. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र च्या बाँड्रीवरचं गाव गाडग्याम. गाडग्यामचं हे समोर दिसणारा उंच असा डोंगर, आणि या डोंगर घाटातून गाडी चालवणारे आमचे गाडी चालक. हे बघा किती सुंदर असं दृश्य आहे आणि छानपैकी गाडी चालवत आहेत. आता कॉर्नर आलेला आहे, मस्तपैकी कॉर्नर त्यांनी मारलेला आहे. अतिशय छान असा वाटणारा हा घाट. किती सुंदर वनराई बघा ही, जसं काय स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. किती जबरदस्त हिरवळ झाली आहे. जून महिना गेलाय, जुलै महिना चालू आहे. जून महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळं सगळी वनराई हिरवीगार झाली आहे. आज आपल्या महाराष्ट्रातील पाल ह्या गावामध्ये एक संत यांच्या मठामध्ये एक मोठासा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमामुळं आज ह्या रस्त्याला फारशी वर्दळ आहे. तर येता जाता सगळी लोक रस्त्यानं मोटरसायकलवर कोणी जात आहे, कोणी पायी चालत आहे, दिंडी निघालेली आहेत. त्याच्यामुळं असा रमणीय असा परिसर वाटायला लागला आहे. हे बघा आता समोर काही महिला मुली त्याच दिशेने चाललेल्या आहेत. इथून जवळपास हे बघा ही पब्लिक चालत चालली आहे त्या पालला. हे बघा ही समोरून एक पिकअप आलंय. ही लोक रोज महाराष्ट्रामध्ये रोजंदारीला जातात. आपल्या महाराष्ट्रामध्ये रायगडला काही जातात, जळगावकडे काही जातात, पालकडे काही जातात. रायगड तालुक्यामध्ये मंगरुळ म्हणून एक गाव आहे, त्या गावाकडे केळीच्या बागा भरपूर आहेत. त्या बागेत काम करण्यासाठी जातात. बॉर्डर गावात हे बघा आता आपली महाराष्ट्र बाउंड्री जवळ आली. महाराष्ट्र बाउंड्रीची ही कमान आहे. इथून आपण आता महाराष्ट्राच्या परिसरामध्ये प्रवेश करणार आहेत. त्या बाउंड्रीवरचे हे गाव आहे. हे बघा हे गाव आहे भिकनगाव. या गावाचं नाव आहे भिकनगाव. हे बघा छेडे अंजन ही नाका आहे बाई. महाराष्ट्र आणि MP चा बॉर्डर आहे. हे समोरचा उंच असा डोंगर आहे. आता आम्ही आता महाराष्ट्रामध्ये आलेलो आहेत. बघा आता आम्ही अतिशय संत गतीनं चालतो आहेत, कारण आम्ही आमच्या गाडीवानाला सांगितलंय की रस्त्यानं वर्दळ आहे, काही गडबड नाही, काळजी करायची काही गरज नाही, शांत चित्तेनं गाडी चालवा. हे बघा आमची गाडी फक्त 40च्या स्पीडनं चालते, कारण पुढं दिंडी चालते. त्याच्यामुळं स्पीड आम्ही जास्त धरलेली नाही. किती छानसा घाट आहे बघा. आमचं गाडीवान ड्रायव्हर बघा किती छानशी स्माइल दिली आहे त्यांनी. एकदम नंबर 1. हे बघा दुसरी चेकपोस्ट आली. ह्या चेकपोस्टवर आज संत श्री लक्ष्मण चैतन्यजी आश्रम इथं पाल आहेत. त्यांचा इथं एक तंबू लागला आहे. त्या तंबूमध्ये जे येणारे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. उद्या दिवसभर पालमध्ये तो कार्यक्रम आहे. रोज ह्या ठिकाणी पोलीस चौकी असते. आज त्या पोलीस चौकीच्या जागेवरच त्या पालला असलेल्या कार्यक्रमामुळे जेवणाची व्यवस्था केली होती. हे बघा गुरुपौर्णिमा आहे उद्या गुरुपौर्णिमा आहे, त्याच्यामुळं पालला कार्यक्रम आहे मोठा. आता आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश केलेला आहे. बघा किती छानसा रस्ता आहे. महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर लगेच लक्षात येतं महाराष्ट्र किती डेव्हलप झालेला आहे, विकास झालेला आहे महाराष्ट्राचा.
बघा ते सातपुडा पर्वत रांग सुद्धा आपल्याला समोर दिसते महाराष्ट्रामधले. ते उंच उंच असे डोंगर आहेत, बघायला खरंच भारी वाटते. हे बघा लोक गाडीवर चाललेले आहेत. उद्या गुरी पौर्णिमा आहे त्याच्यामुळं आजच लोक चालले आहेत. काही लोक मुक्कामी जातील, काही लोक दर्शन घेऊन परत येतील. बरं वाटलं हे बघून, कारण आदिवासी लोक सुद्धा देवाकडं जात आहेत, दर्शन घेत आहेत. बघा जोडपं मजा घेत किती, बघा जोडपी ते एका पाठोपाठ एक मोटरसायकल चालतात, त्याच्यावर नवरा बायको आहेत. ही एमपीतली लोक आहेत सगळी, एका पाठीमागे एक चालले आहेत. गुरुपौर्णिमे असल्यामुळं दर्शन घ्यायला चालले सगळे लोक. बघा छानशी लोक आहेत, बरं वाटते हे बघून. कारण सातपुडा पर्वत पूर्ण समाज आदिवासी आहे. आदिवासी असल्यामुळं थोडं राहणीमान हे म्हणजे बराचसा बदल आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. हे बघा तिसरी चेकपोस्ट आली. ही गुरुपौर्णिमा असल्यामुळं 3 जागेवर चेकपोस्ट लावलेले आहेत त्यांनी. यशोदा भवन आहे पालमधलं. आडकी